संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 19। वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची सर्म व्यर्थ जाय। हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कडिके। ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जी येले। म्हणजेच वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जग म्हणजे सर्व वेद शास्त्र पुराण आणि श्रुती यांचे सार एकच आहे। म्हणजे ते कोणते नारायणाचे नामस्मरण करणे। म्हणजे कितीही ग्रंथ वाचले शास्त्राचा अभ्यास केला तरी त्याचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण ईश्वर स्मरण करतो म्हणजे नामस्मरण करतो। उदाहरण बघा, एक विद्वान माणूस हजारो ग्रंथ वाचतो पण जर तो हरिनाम विसरला तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही। नंबर 2, जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाचे सर्म व्यर्थ जाय। म्हणजेच ईश्वराशिवाय केलेली साधना तपश्चर्या किंवा व्रत आणि कर्म हे व्यर्थ ठरतात। म्हणजे कसं, केवळ कर्मकांड करणे महत्त्वाचे नाही तर ते भक्तिभावाने करणे आवश्यक आहे। उदाहरण बघा, काही लोक दररोज मोठ्या पूजा करतात व्रते पाळतात पण जर त्याचा मनात भक्ती नसेल तर त्या कृतीचा काहीही उपयोग नाही। नंबर 3, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमल गुंतले सुमन कडिके। म्हणजेच जो हरिपाठी म्हणजे ईश्वर भक्त असतो त्याला या जगाच्या चिंता लागत नाही। जसे फुलात गुंतलेला भ्रमर समाधानी असतो तसेच। म्हणजे कसे बघा, जो भगवंताच्या भक्तीत गुंतो त्याला संसाराच्या मोहाचा त्रास होत नाही। उदाहरण बघा, संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांनी भगवंताच्या नामस्मरणात संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आणि त्यांना संसाराच्या सुखदुःखाची चिंताच उरली नाही। नंबर 4, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जी येले। म्हणजे संत ज्ञानेश्वरांसाठी हरिनाम हा मंत्र आहे आणि त्यांच्यासाठी जातीपातीपेक्षा भक्ती महत्त्वाची आहे। म्हणजे कसं बघा, कुळ जात गोत्र या गोष्टींनी भक्तीला अडथळा आणू नये। भगवंताचा मार्ग सर्वासाठी खुला आहे। उदाहरण बघा, संत रोहिदास संत जनाबाई यांसारख्या भक्तांनी दाखवून दिले की ईश्वर भक्तीसाठी कुळ किंवा जातीपेक्षा भक्तिभाव महत्त्वाचा आहे। नंबर 5, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजे सतत हरिनाम घेत राहा कारण त्याचे पुण्य मोजणे अशक्य आहे। म्हणजे भगवंताचे नाव घेणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे असे मानले जाते। उदाहरण बघा, संत नामदेव महाराज तुकाराम महाराज यांनी वारंवार सांगितले आहे की केवळ फक्त हरिनाम जपला तरीही मोक्ष प्राप्त होते। हे यावरून सिद्ध होते। यावरून मुख्य शिकवण अशी होते की सर्व शास्त्राचे सार ईश्वर स्मरण म्हणजेच ग्रंथ वेद पुराणे वाचूनही जर हरिनाम विसरलो तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही। बाह्य कर्मकांडापेक्षा अंतःकरणाची भक्ती महत्त्वाची। म्हणजे केवळ व्रत पूजा अर्चना करून उपयोग नाही तर ती श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावी महत्त्वाची आहे। नंबर 3, भगवंताच्या नामस्मरणाने सर्व चिंता दूर होतात। जसे भ्रमर फुलात समाधानी असतो तसे हरिनाम घेतलेल्या व्यक्तीच्या मनातही शांती असते। भक्तीसाठी जात पंथ गोत्र महत्त्वाचे नाही। म्हणजे ईश्वर स्मरण सर्वासाठी खुल्लं आहे, त्याला जाती धर्माची बंधने नाहीत। हरिनाम घेणे हे सर्वात मोठे पुण्य आहे। म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा फायदा इतका मोठा आहे की त्याची पुण्य कोणीही मोजू शकत नाही। यावरून प्रेरणादायक विचार असे होतात की विद्येच्या गोडीपेक्षा हरिनामाची गोडी श्रेष्ठ। भगवंताच्या नावातच सर्व सुख आहे। केवळ कर्मकांड करून उपयोग नाही, भक्तिभाव महत्त्वाचा आहे। भगवंताच्या भक्तीत जात धर्म नाही
फक्त प्रेम आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी दिसेल.